हा थोडा 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 अजून, हा बस 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 करावरती काम लागले ते. म्हणजे काल या सोगलेल्या बाजरीचा ना आज टेलर खाली करायचा होता. तो बी कुठं ईद आहे. म्हणजे कसं आहे घरून लक्ष राहतंय हो, बाकी काही नाही. मग पटापटा सगळी कागद बिगद सोडून घेतली. म्हणजे कसं आहे कंस बाजून पडती नाही. पण फाळकं पाडल्यावर तर कंस पडायला आलं नाही, ते तर काय पडलं नाही. म्हणून काकानं म्हणलं वर केल्याशिवाय काय पर्याय नाही. जसा वर केला तसा कंसांचा अंदाज पाहुणे नक्की कागद वर केला. म्हणजे कसं खाली पडायला नको. पण एवढे कंस एकदम आल्यावर मला कुठं आवरत असतात वय. मग काय काम कमी व्हायच्या ऐवजी वाढलंच हो. एवढे कंस खाली गेले, आता टाकणार कोण यांना? वाढले काय काम? जाऊ द्या. पहिल्यांदा सगळे आजूबाजूचे कंस गोळा करून घेतले. म्हणजे कसं ट्रॅक्टरच्या चाकाखाली यायला नको. इकडं पाहत होतं काय मम्मी कामाला बी लागली. मम्मीला म्हणलं एवढं काकाला टेलर रेडी करून देतो. म्हणजे कसं पुढचा टेलर आणायला हो. त्याच्यामुळे जाळ्या कागद बिगद सगळे रेडी करून दिले. काकाला म्हणलं जाऊ द्या आता पुढच्या वेळेस आम्ही एवढे सगळे कंस टाकून घेतो. कंस बिंस टाकून झाले, कागदाला दगड लावून चला म्हणलं काम एकदम ओके झालं. मम्मी ना म्हणलं चला आता सगळे कंस वर टाकून झाल्यावर म्हणलं चला घरी आवरा सावर बी करायची. चला काय दुपारचं पावसाचं वातावरण. काका म्हणे चला चला पटक्यात चला. मग काय तळघरातला